माझं नाव शर्वरी गोसावी आहे। मी ठरवले की आजपासून ब्लॉग बनवायचा। तर आम्ही निघालो आहे आज अंबरनाथला, ते मुंबई ठाण्यामध्ये आहे। तर उद्या आहे नागपंचमी, तर ठरवलं आम्ही तिथे जाऊन दर्शन करू आणि तिथे मंदिर पण आहे, तर तिथे पण दर्शन होऊन जाईल। तर आम्ही निघालो आहे, तर पॅकिंग वगैरे चालू आहे। तर आम्ही कुठे जातो, काय प्रवास करतो, कुठे थांबतो, कोणाला भेटतो, हे सगळं मी या ब्लॉगमध्ये शेअर करेल। तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। मी विसरूनच गेली तुम्हाला आउटफिट चेक द्यायला। तर मस्त मी असा कम्फर्टेबल टॉप घातला आहे आणि खाली मस्त अशी स्ट्रेट पॅन्ट घातली, त्याला कॉन्ट्रास्ट म्हणून। तर नक्की सांगा मला कसा ड्रेस वाटतोय। तर आम्ही आता पोहोचलो इथे महामार्गाला। आता इथून आम्ही बस पकडू कसाराला जायला, किंवा मग इथून कल्याणच्या डायरेक्ट ट्रेन पकडू। तर लवकर बस भेटली पाहिजे, बाकी बघू आता पुढे काय होतं। तर बस तर 2च लागले, पण मग येईल आता, वाट बघू, येईल आता 10-15 मिनिटात। तर आता बस आम्हाला भेटली। आता वाजले जवळजवळ 12। तर बसमध्ये आम्ही कल्याणला उतरणार आहे। तर नाशिकवरून कल्याणला जायला जवळजवळ ट्रॅफिक नसेल तर 4-4.25 तासात पोहोचून जाऊ, आणि ट्रॅफिक असेल तर 5 पण तास लागू शकतात, 5.25 पण तास लागू शकतात। तर जाता जाता आम्हाला समज 5 पण वाजले तर आम्ही जाऊ, आणि मग तिथे आमची धर्मशाळा आहे, मामाच्या घरी जाऊ। तर तिकडे मामाच्या घरी जाऊन मस्त मजा करू, सगळे बहीण भाऊ मावशी मामा वगैरे सगळे येणार आहे। मग उद्या आहे नागपंचमी आणि पहिला सोमवार आहे श्रावणाचा। तर मस्त तिथे एक पुरातन शिवकालीन मंदिर आहे, ते कालीन आहे, तिथे पांडव जायचे पूजा करायचे। तर तिथे मस्त आम्ही दर्शन घेऊ। तर आमचं लकच आहे की एवढा छान पहिला सोमवारी आमचं दर्शन होणार आहे। आणि बघू मग पुढे काय होतं, सगळे माझे बहीण भाऊ वगैरे येतील तर मस्त मजा करू। बघू मग पुढे अजून दिवसभरात काय काय होतं। तर आम्ही आता ट्रेनमध्ये बसलो आहे, कल्याणवरून आम्ही डायरेक्ट आता अंबरनाथची ट्रेन पकडली। आता 5 मिनिटात आम्ही अंबरनाथला पोहोचून जाऊ। आता आम्ही पोहोचलो आहे अंबरनाथला। तर आता रिक्षा करून आम्हाला जायला लागेल शिव मंदिरजवळ। तर आता इथून रिक्षा पकडू आणि मग पोहोचू, मग बघू आता पुढे काय होतं। अचानक पाऊस सुरू झाला, रिक्षा तर भेटली पण आता थोडं ओलच झालो आम्ही। हे इथे मंदिर आहे, हे लाईन तर इथे मध्ये सुद्धा लाईन केलेली आहे, शेड वगैरे। गर्दी तर खूप आहे, बघू आता दर्शन कधी होतं। 1 तास लागतं का 2 तास लागतं, ट्रॅफिक खूप आहे। तर ते व्ह्यू मस्त आहे, धबधबा आहे मागे। इथे समोरच मंदिर आहे। हनुमान आहे, हे विठ्ठलाचं मंदिर। इथे मस्त विठ्ठल कशी आहे बाई, तू ते विसरूनच गेली। टाइम असते हो ना, अजून सगळे हिचं ते इथं वेगळाच फोटोशूट चालू आहे। या ठिकाणी पर्शियन कॅटचा व्हायरल होणार आहे, तिचा फोटोशूट चालू आहे। ती पोज देते भारी भारी, ह्याला बोलतात खरी पोज। उठली ती, कंटाळली सगळ्यांना। परत फोटो काढा बोलतीये ती, किती क्यूट आहे। फोटो मध्ये पण छान दिसत आहे। सेल्यूट केले मांजर, भारी भारी फोटोशूट चालू आहे।
VIP मेंबर आहे आज. समर्थ नीट पकड तिला, नीट पकड पोटाला. तो हे गाईज दीदी, आम्ही एक गेम खेळणार आहे आता. तो आता सगळे रेडी आहेत, तर चला आता. हा गेम आहे, हे बघा खूप हार्ड. सगळे आले, व्हिडिओ स्टार्ट करूया. ए ऑलरेडी रेकॉर्डिंग सुरू आहे. ए चला ए ए ए उतरा 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 डाव उतरा डाव उतरा. ए छकुली छकुली नाही छकुली तू होती तू बैस तू बैस तू बैस चालता चालता बैस ए चालता आणि सासा बसलो चौघांनी तिघांचं जर हे झालं सेम आणि तुझ्या एकट्याचं वेगळं झालं, तुला तोंड आपलं तुला सगळं माहिती असतं का आपण येडा बनवतो. आपापलं करायचं हात कशाला लावते? हात नको लावू. हे हात नका लावू रे. एक दोन तीन. हे हात कशाला हे हात धरा तुझ्या. हे ऐक रे. 1 2 3. हिचा हात नाही करत जाऊ. अरे अरे दोन कोरडे. 1 2 3. 1 2 3. आता सोनू आता सोनू आता सोनू सोनू आता हे ऐक ऐक रे. पिठाने ॲलर्जी होईल तर तोंड चालू बाबा. दादा राहिला दादा राहिला दादा राहिला. ए जो पण ते चौघ भरतले तो पण गेम चालेल. दादा चिडले 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 ताकद लावत होता. मी येत होतो. पुढचं चला. लागलंच नाही त्याला. चपाती आता पडतात. 3 2 1. 3 2 1. नका नका ढकलू ढकलू.
हे राहू दे निघून जाईल चकुली आता चकुली झाली पाहिजे ए, मी नाहीये. अरे नाही ए, मला आवडतं. मामा